बातमी मराठवाड्यातनं 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू या विभागात झालाय। वीज कोसळल्यामुळे 391 जनावरांचाही मृत्यू झालाय। 4000हून अधिक हेक्टरवरील शेतीचं मराठवाड्यात पावसानं नुकसान केलंय। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं। दत्ता, गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि पुढे सुद्धा नेमका काय अलर्ट आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच श्रुती, मराठवाड्यामध्ये गेल्या 27 दिवसांपासून अवकाळी पावसाने सातत्याने झोडपायला सुरुवात केलेली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होतो आहे। त्यामध्ये वीज पडून तब्बल 27 शेतकऱ्यांचा 27 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि शेतपिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ह्या ज्या अशा फळबागा आहेत, या फळबागा ज्या आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत। सध्या वीज पडून 27 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर त्याचबरोबर 391 जनावरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। तर मराठवाड्यातल्या संपूर्ण 4000 हेक्टरवरील शेत पिकांचं, फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर डिटेल आकडेवारी बघितली तर मराठवाड्यामध्ये 251 हेक्टरवर पिकाचं नुकसान झालंय, 1884 हेक्टरवर बागायती पिकांचं नुकसान झालंय, तर तब्बल 2000 हेक्टरवरच्या फळबागांचं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। तर शेतकऱ्यांची आकडेवारी बघितली तर जालना जिल्ह्यात 7 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3, बीड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 5-5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो शेतींना बसतो आहे। साधारणपणे 27 दिवसांपासून हा अवकाळी पाऊस सातत्याने सुरू आहे आणि अजूनही 4 ते 5 दिवस अशाच पावसाचा, अवकाळी पावसाचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये भर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पेरणी लांबते की काय अशी शंका आणि चिंता जी आहे ते सध्या सतावत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान सुद्धा झालेलं आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहूच दत्ता। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।